नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सायली आणि अर्जुन जेव्हा चैतन्याच्या मागावर एका रेस्टॉरंटमध्ये जातात तेव्हा चैतन्य आणि साक्षी दोघंही एका क्लायंटला भेटण्यासाठी गेलेले असतात. त्याच गोष्टीचा फायदा घेऊन अर्जुन आता पेनड्राईव्ह चेक करत असतो. चैतन्याच्या बाईकच्या पुढच्या पाऊचमध्ये अर्जुन तो पेनड्राईव्ह चेक करत असतो, परंतु त्याच्या हाताला काही लागत नसतं. त्यावेळी सायलीला समजतं की साक्षी आणि चैतन्य पुन्हा माघारी फिरलेत. गोष्टीचा इशारा आता सायली अर्जुनला देते आणि जोरात हॉर्न वाजवायला सुरुवात करते. त्यामुळे अर्जुनचं लक्ष आता त्या साक्षीकडे आणि चैतन्याकडे जातं आणि त्याला समजतं की आता ते हे दोघं इकडे येत आहे आणि मी जर आता यांच्या इथे समोर गेलो तर त्यांना खूप मोठा डाऊट होईल. त्यामुळे अर्जुन आता तिथेच लपून बसतो. तरी सुद्धा अर्जुन पेनड्राईव्ह शोधण्याचं काम करत असतो, परंतु त्याला पेनड्राईव्ह मात्र कुठेच दिसत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पेनड्राईव्ह चैतन्याच्या बाईकमध्ये तेव्हा नसतोच. आता तो पेनड्राईव्ह कुठे गेला असेल हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चैतन्य हा मेहताच्या केसवर स्टडी करत असतो आणि ज्यावेळी मेहताच्या केसचे पेपर्स तो गाडीमध्ये विसरलेला असतो तेव्हा त्याने बाईकमधून मेहताच्या केसचा स्टडी करण्यासाठी काही डॉक्युमेंट नेलेले असतात आणि त्याच डॉक्युमेंटमध्ये तो पेनड्राईव्ह सुद्धा आलेला असतो. आता या गोष्टीची खबर साक्षीलाही नसते आणि चैतन्यालाही नसते आणि तो पेनड्राईव्ह आता असतो तो चैतन्याच्या रूममध्ये. अर्जुनला मात्र एक गोष्ट समजते की यामध्ये हा पेनड्राईव्ह नाहीये. याचा अर्थ नक्कीच हा पेनड्राईव्ह चैतन्याकडे असणार आहे आणि ही गोष्ट चैतन्यालाही माहीत नसेल, कारण जर त्याला माहीत झाली असती तर आतापर्यंत तो मला बोलला असता किंवा माझ्याकडे आला असता आणि साक्षीचं खरं रूप कळल्यावर तर तो माझ्याकडे येईलच याची मला गॅरंटी आहे. आणि हा पेनड्राईव्ह कदाचित अजून साक्षीच्याही हाती लागलेला नाहीये. मला आता काहीही करून चैतन्याकडून तो पेनड्राईव्ह आता काढूनच घ्यायला हवा. अर्जुन आता तसाच गाडीमध्ये बसतो आणि घरी निघून येतो. सायली घरी आल्यावर अर्जुनला विचारत असते, सर मला तुम्हाला विचारायला वेळच भेटला नाही, परंतु तुम्ही गाडीजवळ गेले, तुम्हाला काही भेटलं का चैतन्य सरांच्या गाडीमध्ये? अर्जुन म्हणतो की नाही, चैतन्याच्या बाईकमध्ये तर मला कुठलाही पेनड्राईव्ह सापडला नाही, पण मला असं वाटतंय की तुम्ही जो चैतन्याच्या बाईकमध्ये पेनड्राईव्ह ठेवलाय तो नक्कीच चैतन्याकडे असणार. आपण एक काम करूया, आपण चैतन्याला बोलूयात आणि चैतन्याकडून गोड गोड बोलून आता तो पेनड्राईव्ह काढून घेऊयात. आणि हे काम मी तर करू शकत नाही, कारण चैतन्याचा माझ्यावर खूप राग आहे हे तर तुम्हाला माहिती आहे आणि या परिस्थितीमध्ये मी जर चैतन्याला काहीही सांगितलं तरी तो माझ्यावर विश्वास ठेवणारच नाही. त्यामुळे आता हे काम सावधगिरीने तुम्हालाच करायचं आहे. सायली म्हणते की सर अहो तुम्ही काळजी करू नका, मी अगदी सावधगिरीने चैतन्य सरांकडून तो पेनड्राईव्ह काढून घेईल. परंतु आता हे सगळं कसं घडवून आणायचं याबद्दल आता अर्जुन आणि सायली दोघंही प्लॅनिंग करत असतात आणि त्याचवेळी अर्जुनला पोलिसांचा कॉल येतो. तर पोलिसांनी अर्जुनला सीसीटीव्ही फुटेज पाठवलेलं असतं आणि ते सीसीटीव्ही फुटेज दुसरं कुठलं नसून ज्या रस्त्यावरनं सायली किडनॅप झालेली असते त्या रस्त्यावरचं असतं. म्हणजे ज्यावेळी गुंडांनी सायलीला किडनॅप केलेलं असतं त्यावेळेचं सगळं काही रेकॉर्डिंग आता त्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेलं असतं आणि साक्षीची गाडी तेव्हा मागे उभी होती आणि त्या गाडीमध्ये साक्षी होती हे देखील आता अर्जुनच्या समोर आलेलं असतं. अर्जुनला सांगत असते की अहो अर्जुन सर, हीच ती लोक होती ज्यांनी मला किडनॅप केलं होतं. अर्जुन म्हणतो की हे सगळं करताना परंतु साक्षी मात्र यामध्ये अडकली, कारण ज्या गुंडांनी तुम्हाला किडनॅप केलं त्या गुंडांच्या मागे साक्षीच उभी होती. हा तर एक पुरावा आपल्याला भेटलाय. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चैतन्याचे डोळे उघडावे लागतील आणि मगच आपल्याला काय ते करता येईल. तर सायली म्हणत असते की सर आपल्याला हे सीसीटीव्ही फुटेज भेटलंय, याचा थांगपत्ता तर मैपत आणि साक्षीला लागलाच असेल आणि जर एकदा त्यांना कळलं की आपल्याला हा पुरावा भेटलाय तेव्हा मात्र ते अजिबात गप्प बसणार नाही. अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही त्याबद्दल अजिबात काळजी करू नका, कारण मी पोलिसांना आधीच सांगितलंय की ही केस आहे ही आपल्याला फक्त प्रायव्हेट ठेवायची आहे, ही कुठेही डिस्क्लोज करायची नाहीये आणि मैपत आणि साक्षीला मात्र याचा काहीही पत्ता लागता कामा नये. त्यामुळे आता ही बातमी दुसरं कोणामध्येही जाणार नाही, पोलीस, तुम्ही आणि मी एवढ्यांनाच माहिती आहे. आपल्याला जर मैपतची भांडेफोड करायची आहे तर आपल्याला आता पत्रकार परिषद बोलवावी लागणार आणि ही पत्रकार परिषद मीच भरवणार आहे. आणि या परिषदेत मी मेन कोणाला जर बोलवणार असेल तर दोन व्यक्ती आहेत, म्हणजे चैतन्य गडकरी आणि रविराज किल्लेदार. दोघही वकील माझ्या विरोधात आहे, परंतु ते जर तिथे उभे असतील तर मैपत आणि साक्षी मात्र कुठलाही पुरावा नष्ट करण्याच्या मागे लागणार नाही, कारण त्यांच्या समोर ते काही करू शकत नाही. आणि जर आपण प्रायव्हेटली त्यांना जर बोलावून घेतलं आणि मैपत आणि साक्षीला या गोष्टी दाखवल्या, हे पुरावे जर आपण त्यांना दाखवले तर मात्र ते कुठल्याही थराला जातील.
परंतु चैतन्य आणि रविराज समोर ते शांत बसतील आणि कुठल्याही तऱ्हेला जाणार नाही, कारण त्यांना माहिती आहे की त्यांनी जर असं केलं तर त्यामध्ये त्यांचाच तोटा आहे. सायली म्हणते की पण अर्जुन सर, आपण तो पेन ड्राईव्ह मिळवायचा कसा? अर्जुन म्हणतो की आता जेव्हा हे सीसीटीव्ही फुटेज चैतन्य बघेल ना, तेव्हा चैतन्याला समजेल की काय खरं आणि काय खोटं आहे ते, आणि तेव्हा मी त्याला सांगेल की तुझ्याकडे तो पेन ड्राईव्ह आले असेल तर देऊन टाक. आणि मला एक गोष्ट माहिती आहे की जर पेन ड्राईव्ह मधलं सत्य चैतन्य समोर आलं ना, तर तो साक्षीची कधीच साथ देऊ शकणार नाही. साक्षी त्याला फसवते, साक्षीचं खरं रूप चैतन्याला माहित नाहीये, म्हणून तर चैतन्य तिच्या सोबत आहे. परंतु ज्यावेळी चैतन्य समोर साक्षीचं रूप येईल ना, तेव्हा साक्षीची तो कधीही साथ देणार नाही, कारण चैतन्याला मी लहान असल्यापासून ओळखतो. अर्जुन आणि सायलीने आता पत्रकार परिषद घेण्याचं ठरवलेलं असतं. अर्जुन आता त्याच्या पत्रकार परिषदेची अनाउन्समेंट करतो आणि ही बातमी आता मैपत आणि साक्षीपर्यंत सुद्धा जाऊन पोहोचते. मैपत आता जोरात साक्षीच्या कानाखाली देतो आणि म्हणतो की मूर्ख मुली, आता काय घोळ घालून ठेवलाय? आता नक्की असं त्या अर्जुनच्या हाती काय लागलंय की जेणेकरून तो आता पत्रकार परिषद भरवतोय? साक्षी म्हणत असते की याबद्दल मला काहीच माहित नाहीये अण्णा. मैपत म्हणतो की नक्कीच त्याच्या हाती काहीतरी लागलंय आणि तो काहीतरी मोठा डाव टाकणार आहे, म्हणून तो हे सर्व करतोय. तू आताच्या आता रविराजला कॉल लाव. साक्षी घडलेला प्रकार सांगते तेव्हा रविराज सांगतो की हो, मला देखील पत्रकार परिषदेचं इन्व्हिटेशन आलंय. अर्जुनच्या हाती नक्कीच काहीतरी मोठा पुरावा लागलाय आणि तो पुरावा असा आहे की अर्जुनने कोर्टात न सादर करता डायरेक्ट सर्वांसमोर मीडिया समोर सादर करण्याचं ठरवलंय. याचा अर्थ नक्कीच काहीतरी मोठा पुरावा त्याच्या हाती लागलाय. त्यामुळे साक्षीला हे कळतं की आता रविराजला सुद्धा काही माहित नाहीये आणि रविराजकडून सुद्धा आपल्याला काहीही माहिती मिळू शकत नाही. तर आता अर्जुन चैतन्याची भेट घेतो. अर्जुन चैतन्याला पत्रकार परिषदेबद्दल सांगत असतो तेव्हा चैतन्य त्याला म्हणत असतो की आता तू हे मध्ये काय काढलंस? कोर्टामध्ये पुरावे सादर करायचे सोडून मीडिया समोर कशाला सादर करतोय? अर्जुन म्हणत असतो की असं करण्यामागं माझं एक कारण आहे. जर मी पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांसमोर हे पुरावे मांडले तर ते गुंड मला काही करणार नाही, आणि जर मी कोर्टामध्ये असंच गेलं ना तर ते गुंड मला कच्चं खातील. चैतन्य म्हणतो की पण अर्जुन, अरे ते गुंड आहे तरी कोण आणि तू कोणाबद्दल बोलतोय? तेव्हा अर्जुन म्हणतो की हे तुला पत्रकार परिषदेमध्ये समजेल. अशा प्रकारे अर्जुनने चैतन्य आणि रविराज दोघांनाही आता पत्रकार परिषदेमध्ये बोलावलेलं असतं. अर्जुनने आता परिषद भरवलेली असते. अजूनही पेनड्राईव्हचा पुरावा अर्जुनच्या हाती लागलेला नसतो, परंतु परिषदेमध्ये आता अर्जुन एका मोठ्या गोष्टीचा खुलासा करतो आणि अर्जुनच्या ऐवजी आता पोलिसांनी सर्वांना एक पुरावा दाखवलेला असतो. तो म्हणजे असतो सीसीटीव्ही फुटेजचा. जेव्हा साक्षीच्या गुंडांनी सायलीला किडनॅप केलेलं असतं तो सीसीटीव्ही फुटेज, आणि त्यानंतर त्या गुंडांना पैसे देताना साक्षीचं सीसीटीव्ही फुटेज सगळं काही रेकॉर्ड झालेलं असतं. आणि जेव्हा सायलीला गुंड किडनॅप करत होते तेव्हा साक्षी तिथेच होती. हे सगळं आता सत्य सर्वांसमोर आलेलं असतं आणि त्यामुळे चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकते. चैतन्याला कळतं की साक्षीने आपल्याला खूप मोठा धोका दिलाय. आता अर्जुनला एका वेगळ्याच गोष्टीची भीती असते. अर्जुनला असं वाटत असतं की आता कोर्टाची तारीख मिळेपर्यंत तर खूप टाइम लागणार आहे. त्यामुळे जर हा पुरावा नष्ट करण्याचा जर मैपतने आणि साक्षीने प्रयत्न केला तर त्यामुळे आता अर्जुनला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन असतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की आता हे सत्य चैतन्य आणि रविराज समोर आल्यानंतर रविराज आणि चैतन्य दोघंही केस सोडतील का? हे बघणं खूप रंजक ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.